पंतप्रधानांनी सांगितलं की प्रवास करू नका. पंतप्रधानच युरोपला निघाले. तर पंतप्रधानांनी आव्हान केलं, याचा अर्थ 12 वर्षानं ते पंतप्रधान आहे आणि आता त्यांना असं आव्हान करावं लागतं. याचा अर्थ त्यांनी आपलं अपयशाची कबुली दिलेली आहे. आणि जर आपण असं करायचं ठरलं, जसं उदाहरणार्थ सोनं घेऊ नका म्हटलं, आज सोन्याचा व्यापार, सोन्याचं त्याच्यावर काम करणारे, ज्वेलरीवर काम करणारे कलाकार, आर्टिस्ट, त्यानंतर रिफायनरीज, ह्या सगळ्या याच्यामध्ये जवळपास या हिंदुस्थानात 1.5 कोटी लोक काम करतात. यांचा रोजगाराचा काय हा एक मुद्दा आहे. पंतप्रधानांनी सांगितलं की प्रवास करू नका. पंतप्रधानच युरोपला निघाले. पंतप्रधान पुढच्या 2 महिन्यामध्ये जवळपास 10-20 देशाचा दौरा आहे. स्वतःचे प्रायव्हेट किती फ्लाईट्स घेऊन जातात. मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्याचे कसे दौरे करतात, मंत्र्यांच्या मागे किती मोठे ताबे, हे बंद करा ना. हे बंद झाले पाहिजे. मला असं वाटतं सामान्य माणसाला याच्याविषयी फार सांगण्याची आवश्यकता नाही. सामान्य माणूस ऑलरेडी काटकसर करतोच आहे. ज्या दिवशी मोदींनी असं आवाहन केलं त्यानंतर 2 तासांनी लगेच त्यांचा रोड शो झाला. त्यामध्ये शेकडो गाडी सहभागी होते. लोक सांगे ज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशा प्रकार तो आहे. हैदराबादमध्ये त्यांनी रोड शो घेतला, बेंगलोरमध्ये रोड शो घेतला. हजारो लोक त्याच्यात वाहनासह सहभागी झाले. मग ही पेट्रोल डिझेल ही त्याची नासाडी नव्हती का? म्हणून पंतप्रधानांनी हे सांगणं म्हणजे एक अपयश स्वतःचं कबूल करणं आहे. त्याचबरोबर आता जे दररोज ज्यांना बाहेर पडावं लागतं कामासाठी, त्यांचं घर चालतं, अशा लोक संताप व्यक्त करतात की आम्ही पेट्रोल डिझेलची कशी बचत करायची, जर घराबाहेर निघलो नाही तर उदरनिर्वाह कसा करायचा. हे केंद्र सरकारची जबाबदारी आहे जनतेस अशा पद्धतीनं इंधन उपलब्ध करून देणं. आज इंधन देश जगात नाही अशातला काही भाग नाही, इंधन उपलब्ध आहे. आणि म्हणून मला असं वाटतं केंद्र सरकारची जबाबदारी आहे की जनतेला जेवढं लागेल तेवढं इंधन उपलब्ध करून दिलं पाहिजे. आपण इराण सोबत असलेले जे संबंध आहेत किंवा ते अमेरिकेमुळे बिघडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला? आपला मित्र होता. ओव्हरऑल इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी किंवा हे भाजपचं सरकार ज्या पद्धतीनं वागतं इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये, हे अतिशय चुकीचं. ज्या पद्धतीनं आपलं पंचशील धोरण होतं, नेहरूच्या वेळेसचं चालू परराष्ट्र धोरण होतं, अटलजीपर्यंत परराष्ट्र धोरण होतं, त्याच्यात कमालीचा बदल झाला आणि तिथं कुठंच यश येताना दिसत नाही. आज जगातला कोणताही देश भारताच्या बाजूने उभा नाही. मागच्या वर्षी भारत पाकिस्तान युद्ध झालं तर एकतरी देश होता का भारताच्या बाजूने उभा? आणि इराणने सातत्यानं काश्मीर प्रश्नामध्ये भारताची बाजू घेतलेली आहे, मुस्लिम राष्ट्र असून सुद्धा. आणि आपण त्या इराणला मदत करण्याच्या ऐवजी आपण अमेरिकेला आणि इस्रायलला काय वाटेल म्हणून इराणला आपण मदत करणे, अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने स्वतःचं एक घुसमट करून घेतलेली. मला वाटतं त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. कमी ऑइल खाल्ल्यानं देशभक्ती होती असं देखील वक्तव्य मोदींनी केलं. या सांगण्याला काय अर्थ नाही. दुसरा एक राजकीय प्रश्न आहे. आज निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी अजित पवार गटाने यादी दिली, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव नव्हतं. तटकरेचं सुद्धा नाही. सुनेत्रा पवार असं म्हणतात की तांत्रिक चूक आहे. तुम्ही कसं बघताय? तटकरे आणि प्रफुल्ल पटेलाचं नाव नाहीये त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे. मला असं वाटतं ही यादी योग्य दिली असावी सुनेत्रा वहिनींनी. आता जरी त्या म्हणत असतील तरी यादी योग्य दिली असावी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.